नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर चॅनलवर एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण या अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत आहोत। आता हा जो भारतीय राज्यघटना विषय आहे त्यामध्ये आपण जो एक चॅप्टर डिस्कस करतो तो म्हणजे संसदीय शासन व्यवस्था। मित्रांनो, संसदीय शासन व्यवस्था हा प्रचंड मोठा टॉपिक आहे। गेल्या काही दिवसापासून आपण ह्या एका चॅप्टरवरती डिस्कशन करत आहोत। मग हे जे संसदीय शासन व्यवस्था आहे की ज्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये 3 घटकांचा समावेश होतो, ते म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। मग कायदे मंडळ हे केंद्र सरकारचं वेगळं आणि राज्य सरकारचं वेगळं, ठीक आहे। त्याच्यापैकी केंद्र सरकारचं जे कायदे मंडळ आहे ते म्हणजे संसद, ते आपण पूर्णपणे डिस्कस केलं। आणि त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे कार्यकारी मंडळ, त्यापैकी जे केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ आहे ते सुद्धा आपण ऑलमोस्ट डिस्कस केलेलं आहे। आज आपण जो नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत संसदीय शासन व्यवस्थेमधला, तो म्हणजे कोणता, तर घटक राज्याचं कायदे मंडळ, ठीक आहे। जसं की कायदे मंडळ आपण असं म्हटलं केंद्र सरकारचं वेगळं आणि राज्य सरकारचं वेगळं। तर केंद्र सरकारचं कायदे मंडळ आपण पूर्ण डिस्कस केलं। आता राज्य सरकारचं जे कायदे मंडळ आहे की ज्याला आपण म्हणतो राज्य विधिमंडळ, तर राज्य विधिमंडळ आजपासून आपण डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत। आता हे जे राज्य विधिमंडळ आहे, तर राज्य विधिमंडळ हे सुद्धा केंद्रातल्या संसदेप्रमाणेच संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेलं ते विधिमंडळ आहे। म्हणजे घटक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोनही ठिकाणी आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे। मग संसदीय शासन व्यवस्था एक्झॅक्टली काय हे मागच्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला ते स्पष्टपणे जाणवेल, जर तुम्ही ते लेक्चर क्रमवार पाहिले असतील तर ठीक आहे। मग संसदीय शासन व्यवस्था याचा थोडक्यात मी अर्थ सांगतो की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये त्या देशाचं संविधान हे लिखित असते। त्या देशामध्ये कायदे मंडळाचे 2 सभागृह असतात। देशाचा एक राष्ट्रप्रमुख आणि एक सरकारचा प्रमुख, म्हणजे थोडक्यात एक नामधारी प्रमुख आणि एक वास्तव प्रमुख, असे 2 प्रमुख असतात। आणि आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत की जे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये असतात। मग अशाच वैशिष्ट्यामध्ये जे भारताच्या घटक राज्यांमध्ये जे कायदे मंडळ असते की ज्याला आपण राज्य विधिमंडळ असं म्हटलं, तर आजपासून आपण राज्य विधिमंडळ डिस्कस करायला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये कलम 153 ते 213 दरम्यान राज्य विधिमंडळ सांगण्यात आलेलं आहे। आता राज्य विधिमंडळ म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहू की राज्य विधिमंडळामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो। जसे की आपण पाहिलं केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे संसद। मग हे जे केंद्रीय कायदे मंडळ होतं, त्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होता, तर केंद्रीय कायदे मंडळामध्ये आपण पाहिलं होतं राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। एक्झॅक्टली त्याचप्रमाणे घटक राज्याचं जे कायदे मंडळ असते त्यालाच आपण राज्य विधिमंडळ असं म्हटलं। मग ह्या राज्य विधिमंडळामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर मित्रांनो इथे आपण बघू की हे जे राज्य विधिमंडळ आहे या राज्य विधिमंडळामध्ये 3 घटकांचा समावेश होतो। आता हे 3 घटक कोणते, तर पहिला आहे राज्यपाल, ठीक आहे, राज्यपाल। त्याच्यानंतर सेकंड घटक कोणता येतो, तर विधान परिषद, ठीक आहे, विधान परिषद। आणि तिसरा घटक जे आहे त्याला म्हणू आपण विधानसभा, ठीक आहे, विधानसभा। या 3 घटकांनी मिळून राज्य विधिमंडळ निर्माण झालेलं आहे। आणि ह्या 3ही घटकांसंदर्भात भारतीय संविधानामध्ये आपल्याला कलम 153 ते कलम 213च्या दरम्यान काही तरतुदी दिलेल्या आहेत। आणि मग कलम 214 पासून पुढे घटक राज्याचं उच्च न्यायालय, त्या संदर्भात आपल्याला भारतीय संविधानामध्ये तरतुदी पाहायला मिळतील। मग आता हे जे राज्य विधिमंडळ आहे या राज्य विधिमंडळासंदर्भात आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय अभ्यास करावा लागेल ते आपण आजपासून इथे डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो मी तुम्हाला, ती म्हणजे अशी की हे जे राज्य विधिमंडळ आहे हे विधिमंडळ म्हणजे काय, तर मित्रांनो विधिमंडळ म्हणजे थोडक्यात ते आपल्या घटक राज्याचं कायदे मंडळ आहे, ठीक आहे। हे एक असं स्ट्रक्चर आहे की या माध्यमातून आपल्या घटक राज्यामध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदे निर्माण केले जातात, ठीक आहे। कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी उपयुक्त असे कायदे निर्माण करण्याचं काम हे ह्या राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून केले जातात। जेव्हा संपूर्ण देशासाठी कायदा करायचा असतो तेव्हा तो कायदा आपल्या संसदेमध्ये पारित केला जातो, म्हणजेच लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या मिळून तो कायदा बनवला जातो की जो संपूर्ण देशभरामध्ये लागू होत असतो। परंतु जेव्हा एक घटक राज्य आणि त्या घटक राज्यापुरताच जेव्हा एखादा कायदा बनवायचा असतो, जसे की आपण पाहू अंधश्रद्धा निर्मूलन कायदा। आता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा केवळ महाराष्ट्रामध्ये लागू आहे।
मग महाराष्ट्रामध्ये जर कायदा करायचा असेल तर तो कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला बनवावा लागतो. ठीक आहे. मग हे विधिमंडळ कोणत्या विषयांवर कायदे बनवू शकते? ठीक आहे. तर आपण जर असं पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की काही परिशिष्ट आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण 7वं शेड्यूल जर पाहिलं, 7वं परिशिष्ट, ठीक आहे, 7वे परिशिष्ट. आता हे जे 7वं परिशिष्ट आहे, या 7व्या परिशिष्टामध्ये काही विषय दिलेले आहेत. त्याला आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असं म्हणतो. मग त्याच्यापैकी जी राज्य सूची आहे, ठीक आहे, राज्य सूची, या राज्य सूचीमध्ये जवळजवळ 61 विषय दिलेले आहेत. ठीक आहे. असे काही 61 विषय दिले की त्या विषयासंदर्भात घटक राज्याचं जे सरकार आहे ते सरकार काय करू शकते? कायदे करू शकते. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा किती विषय आहेत राज्य सूचीमध्ये? 61 विषय. आणि केंद्र सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार तो प्राप्त होत असतो केंद्र सरकारला. बरोबर आहे. परंतु राज्य सूचीतील विषयांवर राज्य सरकार कायदा करू शकते, म्हणजेच राज्य विधिमंडळ कायदा करू शकते. तसंच राज्य सूची प्लस इथे आपण असं म्हणू समवर्ती सूची, समवर्ती सूची. ठीक आहे. समवर्ती सूची ही सुद्धा 7व्या परिशिष्टामध्ये दिलेली आहेत. म्हणजे मग जे विषय समवर्ती सूचीमध्ये आणि राज्य सूचीमध्ये आहेत त्या विषयासंदर्भात जर एखादा कायदा करायचा असेल, जसं की आपण म्हणू समान नागरी कायदा. समान नागरी कायदा हा विषय येतो समवर्ती सूचीमध्ये. ठीक आहे. पोलीस प्रशासन येतो राज्य सूचीमध्ये. ॲग्रिकल्चर राज्य सूचीमध्ये. मग या विषयांसंदर्भात जर कायदा करायचा असेल तर तो कायदा राज्य विधिमंडळ करत असते. ठीक आहे. मग असं हे जे राज्य विधिमंडळ आहे, म्हणजेच घटक राज्याचं कायदेमंडळ आहे, हे असं कायदेमंडळ आपल्या देशामध्ये किती घटक राज्यांमध्ये आहे? जर आपण असं पाहिलं तर आपल्या देशात सध्या राज्यांची संख्या किती आहे? ठीक आहे. तर राज्य आहेत 28. बरोबर आहे. 29 संख्या होती, परंतु तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे जम्मू काश्मीर याला आता राज्याचा दर्जा नसून ते केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. ठीक आहे. जेव्हा जम्मू काश्मीर हे एक राज्य होतं तेव्हा राज्य होते आपल्याकडे 29 आणि केंद्रशासित प्रदेश होते 7. परंतु जम्मू काश्मीरचं 2 भागामध्ये विभाजन केलं, जम्मू काश्मीर आणि लडाख, आणि दोन्ही भाग एक सेपरेट केंद्रशासित प्रदेश बनवलेले आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये राज्यांची जी संख्या आहे ती 29 वरून 28 झाली होती आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते 7 वरून 9 झाले होते. बरोबर आहे. परंतु तिथे सुद्धा दादरा व नगर हवेली आणि त्यांचं जे काही एक आपण असं म्हणू शकतो की एकत्रीकरण झालेलं आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे तिथे सध्या 7 केंद्रशासित प्रदेश 7. म्हणून सध्या आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. बरोबर आहे. मग हे 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांचं प्रशासन पाहण्यासाठी त्या घटक राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये कायदेमंडळ असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्या प्रदेशामध्ये कायदा निर्माण करण्यासाठी एक स्ट्रक्चर असणं आवश्यक आहे. ते स्ट्रक्चर म्हणजेच राज्य विधिमंडळ. मग आता किती घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळ आहे? तर ऑलमोस्ट सर्वच घटक राज्यांमध्ये आपल्याला राज्य विधिमंडळ पाहायला मिळते. म्हणजे 28 घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळ आहे. तसंच किती केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधिमंडळ आहे? तर सध्या तरी आपल्याला असं पाहायला मिळेल की 3च केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधिमंडळ आहे. हे 3 केंद्रशासित प्रदेश कोणते? त्याच्यामध्ये फर्स्ट दिल्ली. ठीक आहे. दिल्ली हे एक असं केंद्रशासित प्रदेश आहे की तिथे राज्य विधिमंडळ आहे. त्याच्यानंतर पुद्दुचेरी. ठीक आहे. की पूर्वी त्याला पॉंडिचेरी असं म्हणायचो आपण. पुद्दुचेरी. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे जम्मू आणि काश्मीर. एक्झॅक्टली. म्हणजे आता जे नव्याने जे जम्मू काश्मीर याचे जे 2 भाग झालेले आहेत त्यापैकी जे जम्मू काश्मीर आहे हे जम्मू काश्मीर इथे सुद्धा राज्य विधिमंडळ आहे. मग हे 3 घटक राज्य इथे कायदेमंडळ आहे आणि 28 घटक राज्यांपैकी सर्वच घटक राज्यांमध्ये कायदेमंडळ आहे. आता हे जे कायदेमंडळ आहेत या एकूण कायदेमंडळापैकी, ठीक आहे, जसं की आपण म्हटलं कायदेमंडळामध्ये राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा या 3 घटकांचा समावेश होत असतो. तर जर या 3 घटकांचा समावेश राज्य विधिमंडळामध्ये असेल तर याला आपण म्हणतो द्विगृही कायदेमंडळ. ठीक आहे. काय म्हणतो आपण? द्विगृही कायदेमंडळ. मग आता प्रत्येकच घटक राज्यामध्ये म्हणजे 28 घटक राज्य आणि हे 3 केंद्रशासित प्रदेश ह्या प्रत्येकच ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ आहे का? तर मित्रांनो नो.
ठीक आहे, प्रत्येकच घटक राज्यामध्ये हे द्विगृही कायदेमंडळ नाही. जनरली संसदीय शासन व्यवस्थेचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा एखाद्या देशामध्ये संसदीय शासन व्यवस्था असते तेव्हा त्या देशामध्ये जे कायदेमंडळ आहे त्या कायदेमंडळामध्ये 2 सभागृह असणं आवश्यक आहे. ठीक आहे, जसं आपण संसदेत पाहिलं की वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह लोकसभा, असे 2 सभागृह आपण ऑलरेडी संसदेमध्ये पाहिलेले आहेत. मग घटक राज्यामध्ये सुद्धा संसदीय शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. परंतु आपल्या संविधानामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या घटक राज्याला द्विगृही कायदेमंडळ स्वीकारायचं ते घटक राज्य द्विगृही कायदेमंडळ स्वीकारू शकतात आणि ज्या घटक राज्याला ते नको आहे ते घटक राज्य एकगृही कायदेमंडळ स्वीकारू शकते. जेव्हा एखाद्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ असते तेव्हा त्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा या दोनही सभागृहांचा समावेश तिथे पाहायला मिळतो. आणि जर समजा एखाद्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ न स्वीकारता एकगृही कायदेमंडळ स्वीकारला असेल तेव्हा त्या घटक राज्याच्या विधिमंडळात केवळ एकाच सभागृहाचा समावेश होतो, तो म्हणजे कोणत्या, तर विधानसभा. म्हणजे ज्या घटक राज्याने एकगृही कायदेमंडळ स्वीकारलं त्या घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये केवळ राज्यपाल आणि विधानसभा, ठीक आहे, ह्या 2च घटकांचा समावेश होतो. परंतु ज्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे, द्विगृही विधिमंडळ आहे, त्या घटक राज्यामध्ये राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा या 3 घटकांचा समावेश होतो. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे झालं घटक राज्याचं कायदेमंडळ. मग आता हे जे कायदेमंडळ आहे ह्या कायदेमंडळाचं एक्झॅक्टली काय काम आहे? ठीक आहे, तर याचं काम जर महत्त्वाचं आपण पाहिलं तर ते म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये, म्हणजे घटक राज्य असेल तर घटक राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेश असेल जसे की दिल्ली, तर दिल्लीचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये कायदे निर्माण करणं हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. तत्पूर्वी एक माहिती याच्या संदर्भात आणखी आपण बघू की असे किती घटक राज्य आहेत एकूण घटक राज्यांपैकी की त्या घटक राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पाहू या 28 पैकी, ठीक आहे, 28 पैकी केवळ 6 घटक राज्य अशा आहेत की ज्या घटक राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, इतर जे घटक राज्य आहेत म्हणजे 28 पैकी जर आपण 22 पाहिले, ठीक, 22 घटक राज्य, तर ह्या 22 घटक राज्यांमध्ये एकगृही कायदेमंडळ पाहायला मिळेल. ठीक आहे, 22 घटक राज्यांमध्ये एकगृही कायदेमंडळ म्हणजे काय, तर फक्त विधानसभा आणि राज्यपाल या दोघांचा समावेश होतो राज्य विधिमंडळामध्ये. परंतु 28 पैकी 6 घटक राज्य असे आहेत की तिथे द्विगृही कायदेमंडळ आहे, म्हणजेच विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल. मग आता इथे प्रश्न विचारला जातो खूप वारंवार की ही 6 घटक राज्य कोणती आहेत? ठीक आहे, जर ही 6 घटक राज्य आपल्याला पाहायची असेल त्यापैकी एक पहिलं घटक राज्य पाहू आपण, ते म्हणजे उत्तर प्रदेश. ठीक आहे, यूपी. सेकंड बिहार. ठीक आहे, उत्तर प्रदेश, बिहार. अगदी आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण एक ट्रिक्स म्हणून उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहत आहोत. उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, त्यानंतर त्याच्याखाली आलं की 3रा क्रमांक आपण पाहू महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाजूला लगेच 4थं तेलंगणा. ठीक आहे, तेलंगणा. आणि 5वं घटक राज्य तेलंगणाच्याच दक्षिणेला आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेश. आणि त्यानंतर भारताच्या दक्षिणेला कर्नाटक. 6वं घटक राज्य कर्नाटक, केटी. ठीक आहे, कर्नाटक. असे हे जे 6 घटक राज्य आहेत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या केवळ 6 घटक राज्यांमध्ये आपल्याला द्विगृही सभागृह पाहायला मिळते. ठीक आहे, इतर राहिलेले जे 22 राज्य आहेत या 22 घटक राज्यामध्ये केवळ एकगृही सभागृह आहे. मित्रांनो, एकगृही सभागृह म्हणजे काय की ज्या घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये एकच सभागृह ते म्हणजे विधानसभा आणि राज्यपाल असतात त्याला म्हणू आपण एकगृही सभागृह. बरोबर आहे. मग एकगृही सभागृह किती, तर 22 घटक राज्यांमध्ये. ठीक आहे, मग हे जे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधिमंडळ आहे तिथे एकगृही आहे की द्विगृही सभागृह आहे. ठीक आहे, तर मित्रांनो त्या ठिकाणी एकगृही सभागृह आहे. ठीक आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक स्टेटमेंट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे कोणतं, तर ह्या 2019 पूर्वी आपल्या देशामध्ये हे जे जम्मू आणि काश्मीर आहे की जे जम्मू आणि काश्मीर पूर्वी घटक राज्य होतं परंतु आता ते केंद्रशासित प्रदेश आहे. जेव्हा हे घटक राज्य होतं तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा
द्विगृही कायदेमंडळ होतं. म्हणजे जम्मू काश्मीर जेव्हा घटक राज्य होतं तेव्हा आपल्या देशामध्ये एकूण 7 घटक राज्य अशी होती की ज्या 7 घटक राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ होतं. परंतु जम्मू काश्मीर याचं केंद्रशासित प्रदेश केलं आणि तिथलं जे विधान परिषद आहे, विधान परिषद समाप्त करण्यात आली आणि फक्त विधानसभा ठेवण्यात आली. ठीक आहे. म्हणून एकूण आज जे केंद्रशासित प्रदेश आहेत सध्या केंद्रशासित प्रदेश आहेत 8, बरोबर आहे. 7 पूर्वीचे, त्यानंतर 2 वाढले 9, आणखीन त्यातले 2 मर्ज झाले आणि त्याचं एकच केंद्रशासित प्रदेश झालं. ठीक आहे. दादरा व नगर हवेली, दमन व दीव यांचं एकच केंद्रशासित प्रदेश झालं. त्यामुळे 8, 9वरून ती संख्या झाली 8. मग या 8 पैकी 3 घटक राज्यामध्ये एकगृही कायदेमंडळ आणि 28 पैकी 22 घटक राज्यांमध्ये एकगृही कायदेमंडळ. उरलेले जे 6 घटक राज्य आहेत तिथे द्विगृही कायदेमंडळ. तर हे झालं मित्रांनो थोडक्यात कायदेमंडळाशी संदर्भात इन्फॉर्मेशन. मग हे जे कायदेमंडळ आहे आता हे कोणत्याही घटक राज्याचं असो, ठीक आहे. जर या 22 पैकी असेल तर तिथे एकगृही, 6 पैकी असेल तर द्विगृही, केंद्रशासित प्रदेश असेल तर एकगृही. आता इथे कोणत्याही घटक राज्य असू द्या, त्या घटक राज्यामध्ये कायदे निर्माण करण्याचं काम हे या विधिमंडळाचं असते. हे सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे, कायदे निर्माण करणे आणि तसंच कायद्याबरोबरच वेगवेगळी धोरणं निर्माण करणे. ठीक आहे. त्या घटक राज्यामध्ये सरकार स्थापन करणे, ह्या काही बाबी आपल्याला ह्या विधिमंडळाशी रिलेटेड पाहाव्या लागतात. त्यामध्ये जे महत्त्वाचं फंक्शन आहे कायदे निर्माण करण्याचं, ते फंक्शन आपण इथे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात अगदी सेपरेट राज्यपालावर प्रश्न येतात, विधान परिषदेवर प्रश्न येतात आणि विधानसभेवर प्रश्न येतात. सेपरेट प्रश्न येतात. म्हणून आपल्याला हे 3ही टॉपिक अगदी सेपरेट पाहायचे आहेत. तरीसुद्धा 3ही घटकांचा एक जो कॉमन रोल आहे तो रोल आपण आधी पाहूयात. ठीक आहे. कारण की हे जे विधिमंडळ आहे आणि ह्या विधिमंडळाचे हे 3 भाग, तर हे 3 भाग एक सोबत काय काम करतात तर कायदे निर्माण करत असतात. ठीक आहे. म्हणजे त्या घटक राज्यामध्ये कोणताही कायदा जर निर्माण करायचा असेल तर तो कायदा, त्या कायद्याचा कच्चा मसुदा आधी ह्या 2 सभागृहामध्ये पास करावा लागतो. जेव्हा ह्या 2 सभागृहामध्ये त्या कायद्याचा कच्चा मसुदा पास होतो आणि त्या मसुद्याला राज्यपालाची संमती प्राप्त होत असते, तेव्हा त्या कच्च्या मसुद्याचं रूपांतर हे कायद्यात होत असते. मग जेव्हा तो कच्चा मसुदा इथे पास केला जातो तेव्हा त्या कच्च्या मसुद्याला आपण काय म्हणत असतो तर त्या कच्च्या मसुद्याला आपण असं म्हणतो विधेयक. ठीक आहे. विधेयक. ठीक आहे मित्रांनो, विधेयक लक्षात घ्या. विधेयकचा अर्थ काय होतो तर जर एखाद्या घटक राज्यामध्ये कायदा करायचा असेल, घटक राज्याला कायदा करता येतो किती विषयांवर, 61 विषय. ठीक आहे. राज्यसूचीतले आणि इव्हन समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहेत तर त्या विषयांवर सुद्धा कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांना प्राप्त होत असतो. मग त्या विषयांवर जेव्हा घटक राज्य कायदा करेल तेव्हा त्या कायद्यासंदर्भात त्या कायद्याचा कच्चा मसुदा, जसं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मग ज्या व्यक्तीने आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धेचं पालन केलं त्या व्यक्तीला आता शिक्षा होते. मग शिक्षा कशी झाली पाहिजे, कोणती शिक्षा दिली पाहिजे, कोणत्या बाबींचा समावेश अंधश्रद्धेमध्ये येईल, याच्या काही तरतुदी कलम तयार केल्या जातात. त्याला म्हणू आपण कच्चा मसुदा. तो कच्चा मसुदा या 2 पैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडला जातो. जेव्हा तो कच्चा मसुदा इथे मांडला जातो तेव्हा त्याला म्हणतो आपण विधेयक. ठीक आहे. आता हे जे विधेयक आहे हे विधेयक 2 टाईप्समध्ये असते. ठीक आहे. त्याचे 2 प्रकार असतात. क्लिअर. आपण पाहू विधेयकाचे प्रकार. जर इथे आपण पाहिलं तर विधेयकाचे 2 प्रकार आहेत. एक की ज्याला म्हणू आपण खाजगी विधेयक आणि एक सरकारी विधेयक. ठीक आहे. खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक. मित्रांनो इथे एक मुद्दा लक्षात घ्या, जर तुम्ही याच्या आधीचे आपले सर्व लेक्चर व्यवस्थित पाहिले असतील आणि त्याच्यामध्ये केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसद जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला इथे फार म्हणजे लक्षात घेण्यासाठी फार अडचण येणार नाही. कारण की जे काम केंद्र सरकारमध्ये संसदेचं आहे एक्झॅक्टली तेच काम घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळाचं आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर संसद समजली असेल तर हे तुम्हाला लगेच कळेल. ठीक आहे. सप्टेंबर महिन्याचा शेवट आणि प्रचंड गरमी होत आहे. ठीक आहे. अजून ऑक्टोबर हीट यायची आहे. ठीक आहे. असो बघूयात आपण. जसं मी तुम्हाला म्हटलं की केंद्रीय कायदेमंडळ तुम्हाला जर समजलं असेल तर हे लगेच लक्षात येईल. बघा मित्रांनो, या सभागृहामध्ये जेव्हा विधेयक मांडलं जाते एकतर ते खाजगी विधेयक असते किंवा सरकारी विधेयक असते.
मग आता खाजगी विधेयक कशावरून आणि सरकारी विधेयक कशावरून? ठीक आहे, संसद पाहत असताना संसदेची कायदेनिर्मितीची प्रक्रिया, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तेच एक्सप्लेनेशन इथे जसंच्या तसं लागू होते. खाजगी आधी पाहू आपण सरकारी विधेयक. सरकारी विधेयक म्हणजे काय, तर असं कोणतंही विधेयक की जे मंत्रिमंडळातील सदस्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सरकारी विधेयक कोण मांडते, तर मंत्री मांडत असतो. ठीक आहे, आणि खाजगी विधेयक कोण मांडते, तर मंत्री सोडून इतर कोणताही मेंबर ऑफ लेजिस्लेचर, ठीक आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेचर, आपण त्याला MLA असं म्हणू शकतो, किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य, थोडक्यात आपण त्याला साध्या शब्दामध्ये आमदार असं म्हणतो. ठीक आहे, दोनपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य, परंतु तो मंत्रिमंडळामध्ये नाही, केवळ एक आमदार आहे. मग केवळ एक आमदार आहे आणि त्यांनी जर समजा कच्चा मसुदा म्हणजे विधेयक जर इथे मांडलं, तर त्या विधेयकाला आपण म्हणू खाजगी विधेयक. आणि जर समजा तेच विधेयक एखाद्या मंत्र्यांनी जर मांडलं, तर त्याला म्हणतो आपण सरकारी विधेयक. आता हे झालं त्याचं स्वरूप, म्हणजे खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक म्हणजे काय. आता याच्यामध्ये होते काय मित्रांनो, खाजगी विधेयक हे पास होण्याची शक्यता खूपच कमी असते, परंतु सरकारी विधेयक मात्र नक्की पास होऊ शकते, म्हणजे पास होण्याची पॉसिबिलिटी ही खूप जास्त असते, कारण की ते सरकारचं असते आणि सरकारला पाठिंबा असतो, त्यामुळे हे पास होण्याची शक्यता खूप जास्त असते. खाजगी विधेयक जर समजा पास झालं नाही, फेल गेलं, तर इथे मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. परंतु जर सरकारी विधेयक जर मात्र फेल गेलं, तर इथे मंत्रिमंडळाला राजीनामासुद्धा देण्याची वेळ येऊ शकते. ठीक आहे, हा डिफरन्स, याच्यापेक्षा डीपमध्ये डिफरन्स तुम्ही संसदेमध्ये पाहू शकता त्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, बघू पुढे आपण. आता होते काय की विधेयक खाजगी असो अथवा सरकारी असो, त्या विधेयकामध्ये जे कंटेंट असते की नेमकं एक्झॅक्टली कशा संदर्भात ते विधेयक आहे, ठीक आहे, त्या विधेयकाचं नेमकं स्वरूप कसं आहे, तर त्या विधेयकाच्या स्वरूपावरून त्याचे आणखीन काही प्रकार पडतात. प्रकार किती, तर इथे पाहू आपण 2 प्रकार पडतात. एक की ते विधेयक होऊ शकते साधं विधेयक असेल, साधे विधेयक, किंवा दुसरा प्रकार ते असू शकते धन विधेयक. ठीक आहे, साधे विधेयक किंवा मग धन विधेयक, हे 2 प्रकार त्याचे असू शकतात. आता लक्षात घ्या मित्रांनो, जे धन विधेयक आहे ते इथे धन विधेयक भारतीय संविधानातील कलम 199 नुसार, कलम 199 मध्ये असं सांगितलेलं आहे की धन विधेयक म्हणजे काय. आणि मग हे धन विधेयक सोडून इतर जेवढेही विधेयक राज्य विधिमंडळामध्ये मांडले जातील त्यांना आपण साधे विधेयक असं म्हणू. थोडंसं कम्पेअर करू आपण संसदेशी. संसदेमध्ये जेव्हा आपण पाहिलं तर संसदेमध्ये विधेयकाचे प्रकार हे 4 असायचे. ठीक आहे, एक साधं विधेयक, धन विधेयक, त्यानंतर वित्तीय विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक. बरोबर आहे, म्हणजे वित्तीय विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक, आणखीन 2 एक्स्ट्रा प्रकार होते संसदेमध्ये. परंतु राज्य विधिमंडळ जर आपण पाहिलं तर तिथे ते जे 2 प्रकार आहेत, वित्तीय विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक, ते राज्य विधिमंडळामध्ये नसतात. ठीक आहे, तशा प्रकारची विधेयकं इथे मांडली जात नाहीत. इथे फक्त 2 विधेयक आहेत, साधे विधेयक आणि धन विधेयक. धन विधेयक म्हणजे काय हे भारतीय संविधानात कलम कितीमध्ये सांगितलं, 199 मध्ये. बरोबर आहे. तर साधं विधेयक म्हणजे काय, तर जे धन विधेयक नाही असं प्रत्येक विधेयक म्हणजे साधं विधेयक. मग आता इथे आपण असं पाहू की ही जी विधेयके आहेत, तर ही विधेयकं जेव्हा राज्य विधिमंडळामध्ये मांडली जातात तेव्हा ती प्रक्रिया काय. आता लक्षात घ्या मित्रांनो, विधेयक कोणतंही मांडू द्या, जेव्हा हे विधेयक विधानसभेमध्ये मांडलं असेल, विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, लक्षात घ्या की विधेयक विधान परिषदेत मांडलेला असो की विधानसभेमध्ये मांडलेला असो, ही दोन्ही जी विधेयक आहेत ही संमत करत असताना दोन्ही सभागृहामध्ये त्या विधेयकाचं 3 वेळा वाचन होत असते. क्लिअर, प्रथम वाचन, त्यानंतर द्वितीय वाचन आणि त्यानंतर तृतीय वाचन, 3 वेळा वाचन होत असते. जेव्हा हे विधेयक विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडलं तेव्हा त्या विधेयकामध्ये एक्झॅक्टली काय आहे त्याची प्रस्तावना म्हणून थोडक्यात एक वाचन केलं जाते, त्याला म्हणू आपण प्रथम वाचन. आणि त्यानंतर द्वितीय वाचन हे असं असते की त्या विधेयकाची प्रत्येक कलम व्यवस्थित वाचली जाते, त्यावर चर्चा होते आणि आवश्यकता जर वाटली तर ते विधेयक एखाद्या समितीपुढे सुद्धा मांडलं जाऊ शकते, एखाद्या एक्सपर्ट समितीकडे, की त्या विधेयकामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा, कशा प्रकारे ते विधेयक तयार केलेलं असावं, याच्याशी
म्हणजे या संदर्भात डिसिजन घेण्यासाठी एखादी कमिटी स्थापन करून त्या कमिटीकडे पण दिलं जाऊ शकते द्वितीय वाचन. ते खूप विस्तृत असते. तर तृतीय वाचन म्हणजे काय, तर ते विधेयक एकदा का स्वीकारलं की फक्त आपण काय स्वीकारलं याचं एक थोडक्यात समारोप म्हणून वाचन केलं जाते आणि मग त्या सभागृहामध्ये मतदान होते आणि त्या विधेयकाला जे काही बहुमत आवश्यक असते, साधारणतः ही जी दोन्ही विधेयकं आहेत ह्या दोन्ही विधेयकाला संमत होण्यासाठी जे बहुमत आहे ते बहुमत कोणतं आहे, साधे बहुमत. ठीक आहे, साधे बहुमत. साधं विधेयक असो अथवा धनविधेयक असो तिथे साधं बहुमत आवश्यक असते. साधं बहुमत म्हणजे काय, तर साधं बहुमत म्हणजे हे विधेयक जेव्हा विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये, ठीक आहे, विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये चर्चा करत असताना जेव्हा मतदान केलं जाईल, मतदान करत असताना जितके सदस्य हजर आहेत त्या एकूण सदस्याच्या 50% जास्त सदस्यांनी त्या विधेयकाला यस म्हटलं की साधं बहुमत प्राप्त झालं. मित्रांनो लक्षात घ्या, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% जास्त असं मी म्हटलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की विधेयकावर मतदान करत असताना सभागृहात हजर असलेल्या एकूण सदस्यांपैकी 50% जास्त. म्हणजे जर समजा सभागृहाची सदस्य संख्या 200 आहे, ठीक आहे, आणि त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी जर 100 सदस्य जर हजर असतील तर 50% जास्त सदस्यांची संमती म्हणजे 51 सदस्यांनी जर संमती दिली तर विधेयक पास झालं. म्हणजे हजर असलेले सदस्य त्यापैकी 50% जास्त. मग आता मुद्दा असा येतो की हे जे साधं विधेयक आहे आणि धनविधेयक, बहुमत कोणतं, साधं बहुमत. दोन्ही विधेयकं पास करताना किती वाचन होतात, प्रथम द्वितीय तृतीय 3 वाचन. त्यानंतर साधं विधेयक सर्वप्रथम कुठे मांडलं जाते, विधान परिषद की विधानसभा. तर लक्षात घ्या मित्रांनो, साधं विधेयक हे सर्वप्रथम कुठेही मांडता येऊ शकते. ते तुम्ही विधान परिषदेतही सर्वप्रथम मांडू शकता किंवा विधानसभेतही मांडू शकता. ठीक आहे. तर धनविधेयक हे सर्वप्रथम कुठे मांडलं जाते, तर धनविधेयक हे सर्वप्रथम विधानसभेतच मांडलं जाते आणि जेव्हा ते विधानसभेत पास होईल तेव्हा ते विधान परिषदेकडे दिलं जाते. एक्झॅक्टली. आता मित्रांनो इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा आपल्याला की साधं विधेयक जर आधी विधानसभेत मांडलं आणि विधानसभेने ते पास केलं मग जाईल विधान परिषदेमध्ये, विधान परिषदेनेही पास केलं मग ते विधेयक जाते राज्यपालाकडे. बरोबर आहे. आणि जेव्हा राज्यपाल ते विधेयक पास करते किंवा त्याच्यावरती सही करते तेव्हा ते विधेयक संमत झालं असं मानलं जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे या दोन्हीही विधेयकासंदर्भात एक्झॅक्टली. परंतु आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मुद्दा असा आहे की जेव्हा साधं विधेयक विधानसभेने पास केलं तेव्हा त्यावर विधान परिषदेला कोणते अधिकार प्राप्त होतात किंवा ते विधेयक विधान परिषदेने पास केलं आणि विधानसभेकडे गेलं, विधानसभेला तेव्हा कोणते अधिकार प्राप्त होतात, जस्ट आपल्याला ते डिस्कस करायचं आणि ते आपलं शेवटचं डिस्कशन असेल आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बघूया आपण डिस्कस करू आपण साध्या विधेयकासंदर्भात. काय होईल की जर समजा साधं विधेयक सुरुवातीला गेलं विधानसभेमध्ये हे विधेयक पास झालं साधं विधेयक. आता विधानसभेने ते विधेयक पाठवलं विधान परिषदेकडे. जेव्हा हे विधेयक विधान परिषदेकडे जाईल तेव्हा ह्या विधान परिषदेला एक 3-4 प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. ठीक आहे. कोणते अधिकार प्राप्त होतात, जसे की त्यामध्ये पाहू आपण. फर्स्ट, विधान परिषद काय करेल तर ते विधेयक संमत करेल. बरोबर आहे. विधानसभेने पाठवलेलं विधेयक संमत करेल. जर विधान परिषदेने विधानसभेकडून आलेलं साधं विधेयक जर संमत केलं तर ते विधेयक जाते राज्यपालाच्या संमतीसाठी. नेक्स्ट, जर समजा विधान परिषदेला ते विधेयक संमत करायचं नसेल तर त्यांच्याकडे दुसरा एक ऑप्शन असतो. दुसरा ऑप्शन म्हणजे कोणता, तर ते विधेयक रद्द करणे म्हणजे अमान्य करणे. सरळ सांगणे की बाबा हे विधेयक आम्हाला मान्य नाही, हा कायदा आम्हाला मान्य नाही. किंवा मग तिसरा ऑप्शन असेल त्यांच्याकडे की ते काय करतील तर त्या विधेयकामध्ये दुरुस्ती सुचवतील. दुरुस्ती. बरोबर आहे. विधेयकावर दुरुस्ती सुचवतील. मित्रांनो लक्षात घ्या, विधेयक कोणतं, साधं विधेयक. साधं विधेयक विधानसभेने पास केलं, विधान परिषदेत केलं. विधान परिषद काय करू शकते, एक तर संमती देईल किंवा विधेयक रद्द करेल किंवा विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवेल. असं म्हणेल किंवा तुम्ही दिलेलं विधेयक आम्हाला मान्य आहे पण थोडीशी त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि ही विशिष्ट अशी दुरुस्ती आहे आणि ही दुरुस्ती करून आम्ही हे विधेयक तुमच्याकडे परत पाठवतो. ठीक आहे. म्हणजे दुरुस्ती सुचवली जाईल आणि ती दुरुस्ती सुचवून ते विधेयक पुन्हा विधानसभेकडे पाठवलं जाईल. लक्षात घ्या.
किंवा चौथा ऑप्शन असेल प्रलंबित. प्रलंबित. ठीक आहे. काय करेल विधान परिषद, त्या विधेयकावर कोणत्याच प्रकारचं डिसिजन घेणार नाही. जसं ते विधेयक विधानसभेकडून विधान परिषदेकडे आलं तसं ते विधेयक विधान परिषद त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं डिसिजन घेणार नाही. त्याला म्हणून आपण प्रलंबित ठेवणे. आता काय होतं लक्षात घ्या मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की विधान परिषदेने विधानसभेच्या त्या विधेयकाला जर संमती दिली तर ते विधेयक राज्यपालाकडे संमतीसाठी जाते. परंतु जर विधान परिषदेने ते विधेयक जर रद्द केलं किंवा दुरुस्ती सुचवली, ठीक आहे, किंवा दुरुस्ती सुचवली परंतु ती दुरुस्ती विधानसभेला मान्य नाही, म्हणजेच मग मतभेद आहे, किंवा विधान परिषदेने ते विधेयक प्रलंबित केलं. आता प्रलंबित किती काळ करू शकते, तर केवळ 3 महिने. ठीक आहे, 3 महिन्यापर्यंत ते प्रलंबित करू शकते. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवता येत नाही. बरोबर आहे. अशा प्रकारे मग होईल काय की जर समजा विधान परिषदेने 3 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी ते प्रलंबित ठेवलं, दुरुस्त्या सुचवल्या परंतु विधानसभेला दुरुस्त्या मान्य नाहीत, किंवा विधेयक डायरेक्टली रद्द केलं की आम्हाला ते मान्य नाही. बरोबर आहे. तर ह्या 3ही कंडिशनमध्ये काय होते, तर ही जी विधानसभा आहे ही विधानसभा ते विधेयक पुन्हा पास करते. बरोबर आहे. ते सेम विधेयक विधानसभेमध्ये मांडलं जाते, पुन्हा पास केलं जाते, आणि जेव्हा पुन्हा ते विधेयक पास होईल तेव्हा ते विधेयक पुन्हा पास होऊन परत विधान परिषदेकडे पाठवलं जाते. आता जेव्हा सेकंड टर्ममध्ये विधेयक विधान परिषदेकडे येईल तेव्हा विधान परिषद काय करू शकते, तर सेकंड टर्ममध्ये विधान परिषद काय करेल, एकतर विधेयक स्वीकारेल, ठीक आहे, किंवा विधेयक प्रलंबित ठेवेल. विधेयक स्वीकारेल किंवा विधेयक प्रलंबित ठेवेल. परंतु सेकंड कंडिशनमध्ये विधेयक हे केवळ 1 महिन्यापर्यंतच प्रलंबित ठेवता येऊ शकते, त्यापेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित ठेवता येत नाही. म्हणजेच काय होईल, तर 1 महिन्यापर्यंत प्रलंबित ठेवलं जाईल. आणि जर समजा विधान परिषदेने सेकंड टाईमसुद्धा ते विधेयक मान्य केलं नाही, 1 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित ठेवलं किंवा रद्द केलं, तर अशा वेळेस जे विधेयक विधानसभेने सेकंड टाईम पास केलं ते विधेयक दोन्हीही सभागृहांनी पास केलं असं मानलं जाते आणि ते विधेयक राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवलं जाते. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, जे विधेयक विधानसभेला मान्य आहे ते जर विधान परिषदेने नाकारलं तर विधानसभा काय करू शकते, तेच विधेयक पुन्हा पास करून विधान परिषदेवर वर्चस्व निर्माण करू शकते, म्हणजे ते विधेयक राज्यपालाकडे पाठवू शकते. जसं आपण संसदेमध्ये पाहिलं होतं की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर एखादं विधेयक पास होत नसेल, मतभेद असतील, तर तिथे संयुक्त बैठक बोलवली जाते दोन्हीही सभागृहाची आणि त्यावरती तोडगा काढला जातो. परंतु तशा प्रकारची संयुक्त बैठक इथे घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये नाही. ठीक आहे. आता आपण इथे पाहिलं की साधं विधेयक जर विधानसभेमध्ये मांडलं तर काय होऊ शकते, बरोबर आहे. आता आपण असं पाहू की जर हे साधं विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं आधी, ठीक आहे, आधी आपण पाहिलं होतं की साधं विधेयक हे सुरुवातीला विधानसभेत मांडलं, परंतु आता आपण पाहू की जर हे साधं विधेयक विधान परिषदेत मांडलं तर काय होईल. मग विधान परिषदेत ते विधेयक मांडलं, विधान परिषदेत पास झालं, पास झाल्यानंतर ते विधेयक जाईल विधानसभेकडे. विधानसभा काय करू शकते, विधानसभा फर्स्ट संमती देईल, सेकंड रद्द करेल, तिसरं दुरुस्ती सुचवेल, बरोबर आहे, आणि चौथं प्रलंबित ठेवेल, प्रलंबित, बरोबर आहे. आता जर पास केलं तर राज्यपालाकडे काही प्रश्नच निर्माण होणार नाही, जर रद्द केलं तर विधेयक तिथेच रद्द होते. विधान परिषद तेच विधेयक पुन्हा पास करून विधानसभेकडे पाठवू शकत नाही, ते विधेयक तिथेच समाप्त होत असते. जर विधानसभेने दुरुस्त्या सुचवल्या आणि त्या दुरुस्त्या जर विधान परिषदेला मान्य नसतील तर ते विधेयक तिथेच संपुष्टात येते. प्रलंबित किती दिवस ठेवू शकते, तर ते कितीही दिवस ठेवू शकते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा टाईम लिमिट नाही. म्हणजेच थोडक्यात काय, तर साधं विधेयक हे पास करत असताना सर्वस्वी अधिकार जे आहेत ते विधानसभेला प्राप्त होतात. म्हणजे विधानसभा ही विधान परिषदेवर कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विधान परिषदेवर मात करते. कोणत्या कायद्याच्या तुलनेत, तर साध्या विधेयकाच्या बाबतीत. ठीक आहे. परंतु जर समजा आता एक दुसरी बाब आपण डिस्कस करू, पुढचं विधेयक ते म्हणजे कोणतं, तर धनविधेयक. मित्रांनो लक्षात घ्या,
जर धनविधेयक असेल, आता इथे आपण आधीच पाहिलं की धनविधेयक हे सुरुवातीला विधान परिषदेत मांडता येत नाही, तर धनविधेयक हे सुरुवातीला केवळ आणि केवळ विधानसभेतच मांडावं लागते. मग विधानसभेत धनविधेयक मांडल्यानंतर तिथे ते पास होईल आणि पास झाल्याच्या नंतर जेव्हा ते विधान परिषदेकडे जाते तेव्हा विधान परिषद काय करू शकते, तर लक्षात घ्या मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विधान परिषद काय करेल, पुन्हा सांगतो, जेव्हा एखादं धनविधेयक विधानसभेने पास केलं आणि ते विधान परिषदेकडे गेलं, आता विधान परिषद काय करू शकते, एकतर त्याला संमती देऊ शकते किंवा ते आम्हाला मान्य नाही असं म्हणू शकते, दुरुस्त्या सुचवू शकत नाही. बरोबर आहे, दुरुस्त्या सुचवता येत नाहीत, केवळ काही शिफारशी देता येऊ शकतात. ठीक आहे, किंवा आम्हाला असं वाटते याच्यामध्ये विशिष्ट अशा काही तरतुदी असाव्यात, शिफारस देता येते, दुरुस्ती करता येत नाही. जसं आहे विधेयक तसंच स्वीकारावं लागते अशा प्रकारे. ठीक आहे, एक तर स्वीकारेल किंवा म्हणेल आम्हाला मान्य नाही किंवा मग प्रलंबित ठेवेल. ठीक आहे, दुरुस्ती सुचवता येत नाही, प्रलंबित ठेवेल. प्रलंबित किती दिवस, तर केवळ 14 दिवस. 14 दिवसापेक्षा जास्त काळासाठी जर प्रलंबित ठेवलं तर ते विधेयक विधान परिषदेने मान्य केलं असं मानलं जाते आणि ते विधेयक पुढे राज्यपालाकडे संमतीसाठी दिलं जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, घटक राज्याचं हे जे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळामध्ये अशा प्रकारे कायदे निर्माण केले जातात. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये केंद्र सरकारचं जे कायदेमंडळ होतं संसद आणि राज्य सरकारचं जे राज्य विधिमंडळ आहे, ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, त्या डिफरन्सवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. जसे की लक्षात घ्या, साध्या विधेयकाच्या बाबतीत केंद्रीय कायदेमंडळामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत, परंतु राज्य विधिमंडळामध्ये विधान परिषद आणि विधानसभा यांना समान अधिकार प्राप्त झालेले नाहीत. इथे विधानसभा विधान परिषदेवर वरचढ ठरते. तसंच वित्त विधेयक हे केंद्रीय कायदेमंडळामध्ये सादर केलं जाते, परंतु वित्त विधेयक इथे नाही. तसंच घटनादुरुस्ती विधेयक हे संसदेमध्ये मांडलं जाते, परंतु इथे मांडलं जात नाही. केवळ असंच घटनादुरुस्ती विधेयक इथे येते की जे संसदेने पास केलं, परंतु त्या घटनादुरुस्ती विधेयकाला घटक राज्याची संमती आवश्यक आहे. जर असं असेल तरच ते संसदेने पास केलेलं विधेयक इथे मांडलं जाते, परंतु ते सुद्धा केवळ विधान परिषदेत मांडण्याची गरज नाही, केवळ विधानसभेत मांडलं जाते. आणि एकूण घटक राज्याच्या विधानसभेपैकी अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी त्या विधेयकाला संमती देणं आवश्यक असते. ते आपण त्या संसदेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक त्यामध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही कायदेनिर्मितीची प्रक्रिया संसद आणि राज्य विधिमंडळ याच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन करून याचा तुम्ही अभ्यास करा. दोन्हीही लेक्चर सोबतच पहा. केंद्र सरकारच्या संसदेमध्ये कायदेनिर्मितीची प्रक्रिया काय आहे आणि ही कायदेनिर्मितीची प्रक्रिया काय आहे, एकाच वेळी दोन्ही जर पाहिले तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करणं हे अगदी सोपं जाईल. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा विधानसभा आणि विधान परिषदेने दोन्ही सभागृहाने एखादं विधेयक पास केलं की ते विधेयक जाते राज्यपालाकडे आणि राज्यपाल काय करू शकतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कशामुळे, कारण की हे फक्त आपण तिन्ही घटकांचं एक असं डिस्कशन केलेलं आहे की कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हे तिन्ही घटक आपला कसा रोल प्ले करतात. आता आपल्याला राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा हे सेपरेट टॉपिक बघायचे आहेत. तर त्यामुळे आपण राज्यपाल जे उद्यापासून सुरू करू नेक्स्ट लेक्चरपासून, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये राज्यपाल सुरू जेव्हा होईल तेव्हा राज्यपालाच्या टॉपिकमध्ये आपण त्यांचा जो कायदेविषयक अधिकार आहे त्यामध्ये सर्व डिस्कस करणार आहोत की धनविधेयक आणि साधं विधेयक जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये पास होऊन ते राज्यपालाकडे येते तेव्हा राज्यपाल काय करतात हे त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला हे समजलं असेल. जर कुठे समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता, व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम करू शकता. टेलिग्राम व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला नेहमी स्क्रीनवरती दिसत असतो. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं लेक्चर आहे आपलं राज्यपाल या टॉपिकशी रिलेटेड. जय हिंद, जय भारत.